पुन्हा तेच ठेकेदार, पुन्हा तेच खड्डे. नाशिक शहरातील रस्त्यांची चाळण होत असून मनपानी ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. खड्ड्यांमुळे अपघात वाढलेत, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसनं रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय. ड्रीम कॅसल सिग्नल ते मखमलाबाद गाव परिसरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना पाठीचा आणि मणक्यांचा त्रास जाणवतोय. अपघातांचा धोकाही दिवसेंदिवस वाढतोय. मनपा प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी 3 वेळा टेंडर काढण्यात आलं, मात्र तरीही पहिलं काम अजून पूर्ण झालं नाही. तोवर लगेच जेएसबी पद्धतीनं खड्डे बुजवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर मुरुम आणि माती टाकून खड्डे बुजवले जात असल्याचा आरोप नागरिक करतात. यामुळे पाऊस झाला की हे खड्डे पुन्हा उघडे पडणार अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते. नागरिकांचा त्रास वाढतोय, त्यामुळे रस्त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवरून नागरिकांचा मनपा प्रशासनाच्या विरोधात संताप उसळलाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी ठेकेदार आणि मनपावर गंभीर आरोप केले. हनुमानवाडी कॉर्नर ते मखमलाबाद रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत त्यांनी हा रस्ता डांबरीकरणाऐवजी कॉन्क्रिटीकरण करावा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. आपण बघतो की नाशिक शहराची बकाल अवस्था झालेली आहे. सर्वत्र खड्डेमय असा रस्ता झालेला आहे. आपण जर बघितलं असेल ड्रीम कॅस्टल ते मखमलाबाद हा जो गावाचा जो रस्ता आहे, या पावसाळ्यामध्ये सुमारे 3दा त्यांनी टेंडर काढलं. 3 वेळेस खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मागे डांबर टाकलं, परंतु ते डांबरही वाहून गेलं. त्याच्या आधी जेएसबीने जे मटेरियलनी खड्डे भरण्यास सांगितले, कधी मुरमाने खड्डे भरण्यास सांगितले. आता जर बघितलं असेल तर पुन्हा रिटेंडरिंग करून काहीतरी ह्या महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांचे केवळ खिसे गरम करण्यासाठी त्यांनी जेएसबी मटेरियलच्या ऐवजी इथे जेएसबीचं काम दिलं. आणि त्याच्याऐवजी आपण जर बघितलं असेल तर इथं या भागामध्ये केवळ आणि केवळ मुरुम आणून टाकण्याचं काम त्यांनी लावलेलं आहे. आणि मुरुम टाकत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण मातीच आहे. आपण जर बघितलं तर एक जोरात पाऊस जर झाला तर संपूर्ण माती वाहून जायला पूर्ण खडेवरती येईल. आणि इथे देखील आपण जर बघितलं तर आजूबाजूला चारी मारण्यात आलेली आहे. आणि हे चारीमध्ये जर एखादं पडलं किंवा पाणी साचलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझी नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा. जो कुंभमेळ्यामध्ये जो रस्ता धरलेला आहे, हा कुंभमेळ्यामध्ये धरलेला रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे. डांबरीकरण नको, तर आमची मागणी ती कॉन्क्रिटीकरणाची राहिलेली आहे. आणि हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. याचं जे आता काम करतात हे काम निकृष्ट दर्जाचं आहे. याची शहर अभियंता आणि जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी लवकरात लवकर याची चौकशी करावी आणि यांचा हे खड्डे तत्काळ लवकरात लवकर भरण्यात यावा. नाहीतर आम्ही इथं उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत. मनपा प्रशासनाकडून वारंवार टेंडर काढूनही खड्डेमुक्तीचं स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. आता नागरिकांचा संयम सुटू लागलाय आणि त्यामुळं आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. येत्या काळात प्रशासनाकडून काय पावलं उचलली जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.